नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, अजूनसुद्धा तुम्हाला वाटतं का, की स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांमध्ये भाज्या करपतात, खूप लवकर चिटकतात. स्टेनलेस स्टीलची भांडी काही नॉनस्टिक भांड्यासारखी काम करत नाही. तुमच्या मनातही अशा शंका आहेत आणि त्यामुळे अजूनसुद्धा तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात स्टेनलेस स्टीलची भांडी जर वापरत नसाल, तर आज तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. जुन्या काही नाही तर आज मी माझ्या किचनसाठी मागवलेल्या एका नवीन फ्राय पॅनचं अनबॉक्सिंग तुमच्यासोबत करणार आहे आणि हा पॅन कसा नॉनस्टिक भांड्यांसारखा काम करतो, हा मी कसा निवडला, हे सुद्धा आज आपण पाहणार आहोत. चला थोडाही उशीर न करता बॉक्स ओपन करूया. पाहू शकता रिसेंटलीच मी माझ्या किचनसाठी विनोद ब्रँडचं हे थोडंसं डीप असं स्टेनलेस स्टीलचं फ्राय पॅन मागवलेलं आहे. व्हिडिओ पुढे सुरू करण्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे, की हा अजिबात सुद्धा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाहीये. मी माझ्या किचनसाठीच हा पॅन मागवलेला आहे आणि माझ्या अनुभवावरून आज मी सर्व माहिती तुम्हाला देत आहे. तर ज्यावेळेस मी हा फ्राय पॅन ऑर्डर केलेला त्यावेळेस काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे हा जो पॅन आहे तो बनलेला आहे ट्राय प्लाय लेयरपासून, म्हणजेच 3 लेयरचा हा पॅन आहे. सगळ्यात वरती फूड ग्रेड असं स्टेनलेस स्टील, मध्ये ॲल्युमिनियम आणि सगळ्यात शेवटी पुन्हा स्टेनलेस स्टील, अशा 3 लेयरपासून हे पॅन बनलेले असतात किंवा कुठलेही जे तुम्ही भांडे घ्याल ते असे ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलचे असावे. यामुळे होतं काय, ज्यावेळेस भांडं तुम्ही गॅसवरती ठेवता, एखादा पदार्थ यामध्ये शिजवता, त्यावेळेस जी हीट प्रोड्यूस होते, या 3 लेयरमुळे पूर्ण भांड्यामध्ये ती एकसारखी पसरली जाते आणि त्यामुळे कमी जास्त कुठेही हीट न लागता एकसारखी लागल्यामुळे यामध्ये जे पदार्थ शिजतायत ते व्यवस्थित शिजले जातात, कुठेही चिटकत नाही आणि करपतही नाहीत. तर पाहू शकता नवीनच भांडं आहे त्यामुळे सगळ्यात आधी याचं जे स्टिकर आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यासाठी हलकासा हा पॅन मी गॅसवरती गरम केलाय. गरम करताच यावरती जेवढे काही स्टिकर आहेत ते सहज सेपरेट निघून येतात. आता सगळ्यात शेवटी स्टिकरचा जर थोडा काही चिकटपणा राहिला असेल, तो तर साध्या सॉफ्ट स्क्रबर आणि भांडे घासण्याच्या लिक्विडने किंवा साबणाने तुम्ही सहज स्वच्छही करू शकता. आता हे स्टेनलेस स्टीलचं भांडं वापरण्यापूर्वी कधीही अगदी हाय फ्लेमवरती गरम करायचं नाही. नेहमी मीडियम फ्लेमवरती गरम करा आणि यानंतर तुम्ही कुठलीही रेसिपी बनवू शकता. पाहू शकता सर्वप्रथम मी एक सुकी भाजी तयार करायला घेतली आहे. कांदा मी छान परतून घेतलाय. बऱ्यापैकी कांदाही परतायला लागलाय. हे जे पॅन आहे खूप गरम आहे, परंतु याचं जे हँडल आहे पाहू शकता अजिबात सुद्धा गरम झालेलं नाही. इझिली मी हे हँडलही करू शकते. सहज हे पकडायलाही अगदी सोपं आहे, तशी याची छान डिझाईनही केलेली आहे. तर पाहू शकता आत्ताच यामध्ये मी एक सुक्की भाजी केलेली आहे. गॅस पूर्णपणे बंद केलाय. भाजी आपली तयार झाली आहे. पण कुठेही या पॅनला ही भाजी अजिबात सुद्धा चिटकलेली नाही, करपलेली नाही. फक्त सुक्या भाज्याच नाही, तर यामध्ये मी रस्सा भाज्याही करून पाहिलेल्या आहेत. फिश वगैरे फ्राय करून पाहिलेले आहेत. तर त्यापैकीच एक ऑमलेट मी यामध्ये बनवून दाखवते. त्यामुळे तुम्हाला समजेल, की हे स्टेनलेस स्टीलचं भांडं अगदी नॉनस्टिक भांड्यासारखं सुद्धा काम करतंय. तर पाहू शकता 1 ते 2 थेंब तेलामध्येच हे ऑमलेट आपण या पॅनमध्ये बनवलंय. अगदी नॉनस्टिक भांड्यासारखंच हे स्टेनलेस स्टीलचा पॅनसुद्धा आपला छान काम करतोय. स्टेनलेस स्टीलची भांडी ही वापरायची कशी, ती मेंटेन कशी ठेवायची आणि अगदी नॉनस्टिक भांड्यासारखी हे काम कशी करतात, याचा एक डिटेलमध्ये व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल, तर तो सुद्धा नक्की पहा. ज्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देईल. त्या लिंकवरती जाऊन तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की चेक करा. माझ्या किचनमधला सगळ्यात आवडीचा आणि खूपच युजफुल असा हा स्टेनलेस स्टीलचा फ्राय पॅन जर तुम्हाला सुद्धा खरेदी करायचा असेल, तर याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिल्या कमेंटमध्ये देईल. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही हा फ्राय पॅनसुद्धा नक्की खरेदी करू शकता. खूप उपयुक्त आणि वन ऑफ माय फेव्हरेट असा हा स्टेनलेस स्टीलचा फ्राय पॅन आहे. फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा शेअर करा आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा नक्की प्रेस करा.